दर श्रावण महिन्यातील रविवारी ऐकावी अशी आदित्य रानूबाईंची कहाणी. ऐका आदित्य रानूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य फुलं दुर्वा समिधा आणण्यासाठी रानात जात असे. तिथं देवकन्या नागकन्या वसावसत. काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा, असं ब्राह्मणाने विचारलं. तुला रे वसा कशाला हवा? उठशील माटशील, घेतला वसा टाकून देशील. उत्तर नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही, असं ब्राह्मणाने उत्तर दिलं. तेव्हा त्या कन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल त्याच्या पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठावं, वस्त्रासह स्नान करावं, अप्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनानं रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सवतांचा तातू काढावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानं फुलं व्हावीत, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघ समाप्तीस पूर्ण करावी, माघ सप्तमीस पूर्ण करावं, संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकडं, तूप मेहून जेऊ सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जाडे गलसरी द्यावी, नसेल तर मग 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या व्रताचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं. जाते वेळेस ब्राह्मण भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथं द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल? दासी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेसराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एका राजाच्या घरी, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला. राजाच्या घरी आला. लेकीनं बसावयास पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी महाजी कहाणी करावयाची आहे ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून तसा निघाला, प्रधानाच्या घरी आला. तिनं पाहिलं, बाप आला तसं तिनं बसायला पाठ दिला, गुळ पाणी दिलं, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली. 3 बापाच्या हाती दिला आणि 3 आपण हाती घेतली. त्यांची मनोभावे कहाणी सांगितली. तिनं चित्तभावाने ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा काय आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पडली आणि दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे. इकडं दरिद्री जी झाली तिनं आपल्या लेकांना सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडं जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. तुमच्या राणीस जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. तो कसा आला आहे, काय आला आहे? फाटके नेसला आहे, तुटके पांघरले आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे. परसदारानं घेऊन या, प्रधानाच्या राणीनं सांगितलं. परसदारानं घेऊन आल्या. नाहूमाकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू घातलं, कोहोळ पोखरला, होना मोहरा भरल्या. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेने आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं तिथं आले. हातचा कोहळा काढून नेला, घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. तुमच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाऊ माखू घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला. हातची काठी घेतली आणि घरी गेला. झाली गोष्ट आईला सांगितली. दैव दिलं, कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीनं नाहूमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू घातलं, नारळ पोखरून होना मोरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला. तो विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं बुडवलं.
चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होणामोहरांनी घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला आणि हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवाने ते सारं नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीस दिला. बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेलं, नाहू माखू घातलं, पाटावर नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवारची कहाणी सांगू लागली. काय वासा करतेस तू, मला सांग. बहीण म्हणाली, अगं पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वासा सांगितला की बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडं राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं, मावशी तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, पखर आले. आणि मग मी छत्र कोठली, चामर कोठली, पाईक कोठले, पखर कोठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू लागला. राजा आला तशी घरी ती जायला निघाली. एकमेकींनी बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. तो पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डोंगारे, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, वाटेने एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणावं आमच्या बाईंची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईंची कहाणी ऐकून मला काय फिळल, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने त्याला दिली. 3 आपण घेतली, 3 त्याच्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याने काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मारशील, घेतला वसा टाकून देशील. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असं तो मोळी विक्या म्हणाला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. आणि मग कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईंची कहाणी ऐक. तो राणीनं 6 मोते घेऊन ती आपल्या हाती घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. ती माळ्यानं चित्तभावानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी लागलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजानं वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, एक म्हातारी आहे. तिचा मुलगा वनात गेला. एका डोहात बुडाला सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंता करीत ती बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाणींची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी करू तरी काय? मुलासाठी रडते आहे, बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं ती चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तोही जिवंत झाला. आणि ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याच हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने तिला तो वसा सांगितला. पुढे चौथे मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजानं वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. इतक्यात तिला कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, पण कानाडोळा मासांचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालता होता. तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बिंबीवर ठेवली. 3 मोते आपण हाती घेतली. राणीनं मनोभावानी कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याने काय ते मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला घरी आले. 7 दरवाजे उघडले. लाह घंगाळे पाणी तापविले. षड्स पक्वान जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांनी पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणाचा केस? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळं चंबाळ डोईचा केस वळचणी काढी च्या डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मुळी विकायला, राजाच्या राणीला, म्हातारीला, कानाडोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला
तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण